ए इकडे बसा बसा. हे धरा आणि लय हलू नका, कळायला नाही पाहिजे. मगाशी बाहेर खरंच कोणी नव्हतं ना? नसलच. असतं तर दिसलं नसतं का? हे काय पाहिजे? मी ते. तू? हो. तू काय करायलायस इथं? ते बसा इथं. तुम्ही बसा, मी काय हाय का बघते. दादा कुठे गेला? हे दाद्या दाद्या तू कशाला आलास आज? मत्तीला. वय मग जाताना पगार बी सांगून जा किती घेणार. आणि उद्यापासून रोजच येत जा की. तू बाहेर. काय विचार आल्या मी? कशाला थांबलायस इथं? अरे काय विचारते मी? कशाला थांबलायस इथं? काय विचार आले मी? काही नाही. बर तुझा मी आणते 3 ताट. नाही, त्याच्यासाठीच आलोय. 3 नाही 2च. त्या बिचाऱ्या आजोबांसाठी आलतो. मी नाही जेवणार. बर जा, ठीक आहे. तुम्हासनी मदत. थँक्यू. पण नको आहे आम्हासनी मदत. जा तुम्ही. डोसक्यावर पडलाय काय? दादा कुठं गेलता? अरे वहिनीच्या मागे आणि कुठं? तुमच्यापैकी कोणाचा तरी रुमाल त्या मंदिरात पडला होता. हो तू परत तू इथं काय करायलायस? रुमाल त्याला रिक्षाचा पाठलाग करालतास आणि आता काय करायलायस? आणि मग अशी लपून का पळालतास? अस्मे अगं इकडे नाही, तो चोर इकडे गेलाय. अगं पण तिकडे कोणीच नाही. योच असेल. मी नाही हो. मी नव्हतो. हो मी नव्हतो ना. वाय म्हणजे नाही, म्हणजे तो पळून गेलेला तिकडेच गेलाय. मी बघितलं की. हा मी जरा बघून येतो. ए थांब. त्याचं काय करायचं मी बघते.
पण तू एवढ्या रात्री इथं काय करायलायस? आणि त्यात तुमचं गाव पण म्हणजे एकदम शांत आहे बघा. आणि तुमच्या खानावळीचं जेवण म्हणजे कुठल्या कॉलेजात प्राध्यापक आहेस? DC कॉलेज. म्हणजे आमचं कॉलेज ह्यो आहे का तुमच्या कॉलेजात? नाही. काय रे, खोटं बोलायलायस? खोटं नाही बोलते हो. हे बघा ते ज्युनियरला असतील ना, मी सिनियरला शिकवतो. पण मग आधी मला सांग तू. खरं चोर गावत नाही म्हणून जो गावेल तो चोर असतोय वय कवा? बासकी. हा हा. कपड्यावरनं बी चांगल्या घरचे वाटतात. अगं तायडे, चांगले कपडे घालणारीच जास्त भामटी असतात. अस्मे, तू येत जा उद्यापासून जेवाय. हो. आणि डबा पाहिजे असेल तर तस सांग. नाही डबा नको, मी जेवायलाच येईन बघा. चाल. आणि खानावळीचं टायमिंग तुम्हाला माहितीच आहे. जरा इकडे तिकडे झालं तरी चालतंय. आणि दुसरी काय मदत पाहिजे असेल तर बी सांग. हो. थँक्यू. 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 तायडे, ते मम्मीचं काय बी असतं, मला नाही करायचं लग्न बिग्न. होय काय? हा. मग अशी फोटो कुणाचं बघालतास? अगं, ते मित्रानं चुकून पाठवलेला फोटो आणि त्यात तोंड बी दिसत नाही. नाही, मित्रानं पाठवलेल्या फोटोत तोंड दिसत नसेल, पण जो फोटो तू बघालतास त्यात बरोबर दिसतंय की. आणि मम्मीनं बघितलं नसलं तरी मी बघितलंय. वय म्हणजे तसं काही नाही खरंच. वय बर, ते नाही, त्या दिवशी तुम्ही ती लवंगी मिरची म्हणालता, हीच आहे काय ती? लवंगी मिरची असली तरी गोड आहे. अगं, माझं आई खरंच नाही तायडे. राहू दे राहू दे राहू दे राहू दे, समजलं मला. बरं ऐक, तर मम्मीला काय बोलू बिलू नकोस. अरे आत्ताच बोलले की मी मम्मीला. नव्हतं काय सांगायचं? अरे नको टेन्शन घेऊ, सांगणार आहे काय मी लगेच. खोटं बोलली. लागतंय तायडे, मारू नको. लागतंय मला. पुन्हा असं नाही करायचे ते. बघितलं का खोत, बिचारी तुझ्याच हातचा मार खातीये आणि तुलाच वाचवायला. अरे कबूल कर, पुन्हा नाही करणार म्हणून. वय परत काय बी व्हायचं नाही माझ्याकडनं. असं चुकलंच माझं. चूक झाली ना, मग आता चुकीची शिक्षा. मॅडम, एक डाव सोडा ना. पुन्हा नाही करणार तू? अहो, पुण्यांदा करणार नाही म्हणून आता सोडणारच आहे, पण आधी केलेल्या चुकीची शिक्षा व्हायला नको. होत इथं बायको समोर पाया पडायचं, माफी मागायची तिची. हात उचलताना एवढा विचार केलता का खोत? तिच्या पाया पडून माफी माग, आणि ते जमत नसेल तर मला दुसऱ्या मार्गाचा विचार करायला लागेल. जाऊ दे की मॅडम, त्यासनी त्यांची चूक समजली ना, झालं मग. वय यानं पुन्हा काय केलं तर मी स्वतः येऊन तुम्हाला सांगेन. माझा पोरगा आहे याचा बी विचार करणार नाही मी, पण एवढ्या टायमाला सोडा ना. त्यानं काय करावं काय नाही या आधी शिकवलं असतं तर ही वेळ आली नसती. होत चला, पटदिशी बायकोच्या पाया पड आणि विषय संपव. बायकोच्या पाया पड हे जर मला पुन्हा सांगायला लागलं तर. नाही, मी मागतो माफी. चुकलं माझं, मला माफ कर.
आणि नवरा बायकोवर हात उचलत असेल तर त्यात तुमची बी चूक आहे. दुसऱ्याच्या पोरीला घरात सून म्हणून आणताना तिला तिच्या घरापेक्षा जास्त सुखात ठेवायला पाहिजे. सून आहे तुमच्या घरची ती, पुढची मालकी नाही, मोलकरीण नाही. निघा. बोला, कुणाविरुद्ध आहे तक्रार? तुमच्या विरुद्ध. तू आणि तुझी आई काय करता आणि काय नाही ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझ्या मुलीला कामाला लावलं ही तुमची चूक. आणि नशीब समजा अजून मी तुम्हासनी त्या चुकीची शिक्षा दिली नाही. माझ्या मुग्धाला माझ्यापासून असं लांब ठेवलंय, अजून काय शिक्षा देणार आहे तुम्ही? नाही सासूबाई, मला वाद नाही घालायचा. मला फक्त एवढंच म्हणायचंय, मला माझ्या मुग्धाला एकत्र राहू द्या. हे बघा, माझी खरंच काही बी चूक नाही. माझ्या मुलीच्या आणि माझ्या अपमानाची भरपाई तर व्हायलाच पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही सांगा काय करायला हवं. मी पाहिजे तर तुमच्या आणि मुग्धाच्या पाया पडायला मी तयार आहे. पाया तर पडायचंच आहे, पण फक्त तू नाही, तुझ्या आईनं बी पडायचंय. सासूबाई, तुमच्या मते मी मुग्धाला सुखात ठेवत नाही ना, मग मी पडतो ना पाया. 10 या पडतो, पाहिजे तर अख्ख्या गावासमोर पडतो, पण माझ्या आईनं का पाया पडायचं? कारण तिला तिची लायकी समजावी म्हणून. सासूबाई, तुम्हाला कळत नाहीये का? तुमच्या दोघींच्या इगोपायी आमचा संसार जळालाय. मी पाया पडायला तयार आहे, पण आईचा काय संबंध? यो कसला न्याय आहे तुमचा? ठीक आहे, न्याय पाहिजे ना. बिसे, नवीन फ्लॅटची चावी द्या. न्याय, फुल फर्निश फ्लॅटची चावी. तू आणि मुग्धा दोघं बी सुखानं संसार थाटू शकता. मॅडम, तावडे साहेबांचा फोन आहे. झालं काय? कवा? कुठं काय? ते काय देवीचा अंगार आहे. आता तुम्ही कशी पाचशे बरी होता बघाच. आणि एवढं भाजी निवडलं त्याचं काय बक्षीस नाही होय? असं कसं बक्षीस कसं नाही, बक्षीस आहे. डोळे बंद करा. नाही, तू फसवते मला. राहिलं नको बक्षीस आपल्याला काय नको. करतो केलं लवकर ये. आली आली बक्षीस घेऊन आली. हा, रेडी 1 2 आता उघडा डोळे. उघडलं. हे काय बक्षीस. आता हे निवडा, मग मस्तपैकी तुमच्यासाठी मसाले भात करते. तुमचं बक्षीस. सरीचा फोन आला. हा सरी बोल. कुठलं काय अजून बरं व्हायचं नाव घेईना ते. ह्यांची सेवा करून का नाही मी आजारी पडायची आली.
नुसतं काहीतरी खायला लागते, मग ते बनवा आणि मग काय मध्येच हात पाय चिपून द्या, औषध गोळ्या येळेवर द्या, एक नाही 10 गोष्टी आहेत. काय सांगायचं तुला, जाऊ दे मरू दे, ते काही फार इंटरेस्टिंग नाही. तू बोल. हा यमे हे समजा तू मुद्दामून करायलास काही कळत नाही वय मला. राधीची खानावळ बंद केलाय बिगर हे मी काय सुखानं जगू द्यायची नाही मला, नाही तर असा घरगडी बनवून ठेवील मला. मुग्धाची सासू माझ्या पायाशी येऊ दे आणि मला पाहिजे तशा मुली संग निशांचं लग्न होऊ दे. या होळीत राधाक्काचं सुख जळून राख होऊ दे. या होळीत यामिनीची मत्सर बुद्धी अन्वैर भावना जळून जाऊ दे. माझ्या आईवरची सगळी संकट जळून जाऊ दे. राधे आज तुझी लय आठवण आली. लय म्हणजे लय काय काय भारी भारी खायला द्यायचीस तू मला तो. आज काय देणार आहे? राधे आज काय देणार आहे? काय पाहिजे? तुला माहित नाही वय मला काय आवडतं ते. तुझ्या हातचा साजूक तुपातला बदामाचा शिरा. बनवलाय काय? नाही बनवलाय. नाही बनवला? लय इच्छा झाली होती बघ काय ती. तुझ्या हाताची चव अशी जिभेवर आहे अजून. आजकाल कुठे मिळतंय का खायला एवढं भारी भारी चांगलं चुंगलं. नाही बनवला नसतं एकेकाच नशिबात. चालायचं गोपीनाथ राव. थांबा, बनवते. अगं राधे राहू दे. अगं हॅलो हॅलो आय. अगं मुन्नू कुठं आहे? बाहेर. अगं मी तिला रांगोळीचा आय तू रडालेस? नाही, मी कशाला रडीन? तू फोन कशाला केलतास? अगं हो, मी मुन्नूला रांगोळीचा फोटो पाठवायला सांगितलेलं. मला स्टेटसला ठेवायचंय. मुन्नू नाही तर तायडीला सांग, आणि तुला येत असेल तर तू पाठव. अगं अचानक कुठनं वावटळ आलं आणि सगळं रंग इसकटलं. अरे देवा, असं दे सोड. आपण तायडीला परत काढायला सांगू, आणि मी आले की मी मदत करेन तिला. बर. आणि बरं ऐक, मी ठेवते आता.
तुम्ही जेवून घ्या, मला जरा उशीर होईल यायला. वय ठेवते. खानावळीत जेवायला जाऊ चल. चला. खानावळ बंद आहे आज, सुट्टी. अरे तांबड्या, तेव्हा तरी चांगली बातमी देत जा. जे बघितलंय तेच सांगणार आहे ना, का उगा मनाचं काय बी सांगू. वहिनीला रंग लावणं दाद्याच्या नशिबात आहे असं वाटत नाही. हे तांबड्या पांढऱ्या, तुम्हाला भीती दिसाल्या का फक्त मलाच दिसल्या? यार बोला की तुम्हाला ती दिसल्या? हा नाही बा, कुणी हाय का तिकडं? हे तांबड्या, तुला वहिनी दिसायला काय? नाही असेल तर दिसल ना. तुला दिसाल्या दाद्या? वय की ती ना, ती कवा कवा दिसत्या मला. आता पण दिसायल्या. हा हा काय आलंय? हसायला काय आलंय? काय आलं हसायला? हे म्हणजे तुम्हाला भीती दिसल्या का? काय हेंद्रे हो, ही का गंमत करायची वेळ वय? अरे एक तर ती कधी दिसती कधी नाही दिसत, काय कळत नाही मला. आणि तुमचं काय तर हे दाद्या, आम्ही पळतो. तिने आम्हाला ओळखलं तर घोळ होईल. हा वय वय, आणि तुझ्या संग बघितलं तर आणखीनच गोळ होईल. हा चल आम्ही निघतो. पांढऱ्या चल 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 चल. दाद्या रंगवायचंय तिला. यार जायची. आज काय बी झालं ना तर मी तिला रंगवणार म्हणजे रंगवणारच. ठरलं की ठरलं. अगं मी फोन केलता तुला, मला लागलाच नाही तर वाचवा. झालं का तिकडचं? मला बजवून भांग पाजले. माझा गैरफायदा. माझा गैरफायदा. कोण आहेत ती पोरं? कोण आहेत? हिला अशा अवस्थेत सोडून नाही चालणार. मदत केलीच पाहिजे. हिला घरी घेऊन जातो, मम्मी करेल काय करायचं ते. आजकालची पोरं त्या पुरीला ना भांग पाजला. अरे पुरीचं काय खरं नाही आता. चल मला. हा हिला फसवून नेतोय तरी कुठं? अरे काय चाललंय? लावा की थोडा रंग. सण आहे आज. घ्या की.
की. अहो जास्त नाही, चिमूटभर भांगत भरा. घ्या. सोहम, मी रंगणार तर तुझ्याकडनंच, नाहीतर रंगणारच नाही. बर, तुझी आई बाहेर गेली की सांग मला, ये तुम्ही. अरे पण ती आज कुठं बाहेर जाणारच नाहीये. काय? रक्त 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 रक्त. सोहम, तू आज मला थोडा तरी रंग लावायला पाहिजेस, नाहीतर मी जेवणारच नाही बघ. अगं यो काय हट्ट आहे, तुमच्या घरच्या आसपास बी फिरकू देत नाही मला तुझी आई. आणि त्यात काल जे काय झालंय त्याने तर कुमट्यात बी फिरकू द्यायची नाही. ते मला काय माहित नाही. तू जर मला रंग लावणार नसशील तर मी जेवणार नाही. ऐक माझं, आता काही मुग्धा ऐकायची नाही. तिला रंग लावायला घरला जावंच लागतंय. ह्यो तिला या बंगल्यात घेऊन चाललाय वाटतं. सोड म्हणते ना. साहेब, साहेब, हो साहेब, चला लवकर. काय ओ काय झालं, कुठे चाला? लायसन तिला हिच्या घरीच सोडणं योग्य आहे. अहो, एक पोरगा एका पोरीला भांग पाजून घेऊन गेलाय. जबरदस्ती करतोय तो. काय? कुठं? त्या बंगल्यात. चला माझ्या संग. चला. या साहेब या. हा चला. त्याला अजिबात सोडू नका. नाही नाही. ओ साहेब थांबा, कोण पाहिजे? आता ते पोरगा आत गेला ना, त्याला बाहेर बोलव. हो पण आता तर आत कुणीच आलं नाही. असं कसं आलं नाही? एक पोरगा एका पोरीला भांग पाजून आत घेऊन आलाय. बापाचं राज्य आहे का त्याच्या? बाहेर बोलवा त्याला. अहो नाही तर कुणीच आत गेलं नाही. खोटं बोलू नको. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांना बघितलंय. तू बी सामील आहेस का त्या पोराला? अहो तुम्ही कुणाबद्दल बोलताय? मी इथंच आहे कावापासनं. कुणी बी आत गेलं नाही. हवालदार साहेब, आताच्या आता यांच्या बंगल्याची झडती घ्या, त्याशिवाय खरं समजायचं नाही. हो साहेब तुम्ही थांबा इथं, मी आमच्या मॅडमसने बाहेर बोलून आणतो. थांबा. जा घेऊन या जा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. येऊ देत ती. मी बघतो कोण आहे मॅडम ती. ताई साहेब, बाहेर पोलीस आलेत. पोलीस? हा. त्या मुलीचा जीव वाचणं आणि त्या मुलाला शिक्षा होणं जास्त महत्वाचं आहे. नक्कीच तो तुमचा पोरगा असणार, म्हणून त्याला वाचवायला आहे आता. हवालदार साहेब, तुम्ही काय बघालाय? आताच्या आता झडती घ्या. झडती जाधवांच्या घरची. कुणाचं का घर असं ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हवालदार साहेब, तुम्ही झडती घेताय का मी घेऊ?
हद्दीत राहायचं. झडती घ्यायला सर्च वॉरंट लागतो, माहितीये त्यासनी. वय वय सर्च वॉरंट असल्याशिवाय काय बी करता येणार नाही. तुम्ही चला चला असं कसं चला? त्या पोरीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. ऐक ऐक ऐक, तू म्हणाल्यास तसं इथं कुणी आलेलं नाही आणि कुणी येणं शक्य बी नाही. बघ इथं कुठं गाडी दिसायला काय तुला? कुठली गाडी आली असती तर इथंच कुठतरी असती ना. गाडी तर नाही. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू म्हणालीस ती गाडी दुसरीकडे कुठतर गेली असेल. गाडी इकडं नाही आली. काय मम्मी, बघ जिंकले की नाही मी पैज. एक 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 मिनिट काय चाललंय हे सगळं आणि कसली पैज? अरे तुला असं नाही समजायचं. आज चल चहा घेत घेत सांगते. हा मला नाही चहा बी घ्यायचा. काय चाललंय पटकन सांगा. ही कोण आहे आणि तुम्ही कोण आहे? अरे चिडू नकस, मी अलका, तुझ्या आईची निर्मलाची मैत्रीण. तू मला ओळखत नाहीस पण मी तुला ओळखते. आणि ही पूर्वा माझी मुलगी. आणि मी हिच्या संग पैज लावली होती. तर आपल्या दोघांची ओळख नसताना बी अहो तुमचं नाही, हे तुमच्यासाठी. Thank you. Thank you. Thank you. हिने तर माझं आयुष्य बर्बाद केला आणि तुला कुणी का सोडून जाऊ नये याचं एक कारण तू तरी देऊ शकतेस का? ज्या घरात रंगच नाही त्या घरात असलीच रांगोळी मटक दिसत्या. अग आलीस वय तू? बस. मला वाटलं आज सुट्टी आहे तर आराम करशील. तुझी तरी होळी साजरी झाली म्हणायची. शांते, अव्वय झाले ना. आंटी खरं सांगू, निशान ना लय जेंटलमॅन आहे. गाडीत एकदा बी गैरफायदा घेतला नाही याने माझा. त्यामुळे तू निराश झाल्यागत बोलायलास काय? नाही नाही पण खरं आहे. निशान तू ना लय म्हणजे लय भारी आहेस बघ.
फक्त का अजून बी चिडलेस माझ्यावर? नाही नाही, आणि तसं बी ना बेस्ट फ्रेंड्स एकमेकांवर चिडत नसत्या. बेस्ट फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड्स तर आहे ना. असो, तुमचं चालू द्यात लेडीज फ्रेंड्स क्लब. मी निघतो, मला लय काम आहेत. येतो मम्मी.